Hello student, welcome you all to this session. Today I am going to explain you wave shaping circuits by using integrator and differentiator, which belongs to chapter 2. So let us start today's session. Hello student, welcome you all to this session. Now I am going to explain you the IC configuration of op-amp. See, the IC name or IC number is 741. So it is known as operational amplifier IC 741. IC कॉन्फिगरेशन म्हणजे काय की जो ICचा पॅक आहे त्याच्या आतमध्ये आपण काय ठेवलं आहे ओपॅम्पला, आणि त्याच्या बाहेर जे टर्मिनल आहेत त्या टर्मिनलची नावं काय आणि त्या टर्मिनलला हा ओपॅम्पचा कुठला पार्ट जॉईंट आहे याला म्हणतो आपण IC कॉन्फिगरेशन. आधी आपण हे IC कॉन्फिगरेशन बघू आणि मग पुढे जाऊन पुढचा पार्ट शिकणार आहोत. सी हियर, इट इज ड्युअल इन लाइन IC म्हणजे काय तर ICच्या दोघंही भागाला इक्वल नंबर IC टर्मिनल्स आहेत. तर बघा हा 8 टर्मिनल IC आहे, त्यामुळे 4 टर्मिनल इकडे आहेत आणि उरलेले 4 टर्मिनल ह्या साईडला आहेत, इक्वली डिवाइड केले गेले आहेत. ओके, जर केअरफुली ऑब्झर्व केलं तर ह्या बॉक्सच्या आतमध्ये काय आहे, हियर यू हॅव द ओपॅम्प. ओके, ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा ट्रायंगल ज्याला टर्मिनल आहे 1 2 3 4 5 जे आपण दाखवलेत ॲक्च्युअली. तर 1 नंबरचं टर्मिनल आणि 5 नंबरचं टर्मिनल जर तुम्ही ICचं पाहिलं तिथे लिहिलेलं आहे ऑफसेट नल. ही ॲडजस्टमेंट काय आहे, जेव्हा आपण ओपॅम्पचे दोघंही इनपुट टर्मिनल आपण ज्यावेळी इथे बघा दोघंही इनपुट टर्मिनल जेव्हा 0ला लावतो ग्राउंडला देतो तेव्हा आउटपुट काय आलं पाहिजे 0, पण असं होत नाही. ह्या ठिकाणी काहीतरी एरर आउटपुट येतं आणि त्या एरर आउटपुटला काय म्हणतो आपण ऑफसेट. ही जी एरर आलेली आहे, हे जे ऑफसेट व्होल्टेज आहे याला आपल्याला नल करायचं आहे. नल म्हणजे काय 0 करायचं आहे. मग हे 0 करण्यासाठी 1 नंबर टर्मिनल आणि 5 नंबर टर्मिनलमध्ये आपण काय लावत असतो पोटेन्शिओमीटर, व्हेरिएबल रेजिस्टर ज्याला आपण पॉट म्हणतो, तो पॉट आपण व्हेरी केला की हे व्होल्टेज काय होतं 0 होतं. म्हणजेच काय 1 नंबर टर्मिनल आणि 5 नंबर टर्मिनल दोघं मिळून ही ऑफसेट व्होल्टेजला काय करतात नल करतात, 0 करतात, म्हणून याला ऑफसेट नल अरेंजमेंट असंही म्हणतात. ओके, नाउ सी द सेकंड नंबर इनपुट टर्मिनल इज कनेक्टेड हियर. सेकंड नंबर टर्मिनल इज निगेटिव्ह, हेन्स इट इज नोन ॲज इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनल. ICचं सेकंड नंबर टर्मिनल काय असतं ओपॅम्पचं इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनल. ICचं 3 नंबर टर्मिनल कुठे कनेक्ट केलं आहे ओपॅम्पच्या पॉझिटिव्हला, म्हणून ICचं 3 नंबर टर्मिनल काय असतं नॉन इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनल. ठीक आहे, तसंच ICचं 4 नंबर टर्मिनल आणि 7 नंबर टर्मिनल इथे काय लिहिलं आहे -VCC आणि +VCC. हा जो ऑपरेशनल ॲम्प्लिफायर आहे याचं ऑपरेटिंग व्होल्टेज काय असतं +-0 to 15 फॉर एक्झाम्पल. तर ह्या ठिकाणी पॉझिटिव्ह व्होल्टेज कुठे कनेक्ट करतात 7ला आणि तेवढंच निगेटिव्ह व्होल्टेज कुठे कनेक्ट करायचं 4ला, म्हणून 7ला +VCC म्हणायचं आणि 4ला -VCC. सी, आता मी 1 आणि 5 यादीच सांगितलं आहे. 6 नंबर टर्मिनल इज व्हॉट आउटपुट टर्मिनल ऑफ युअर IC. ऑपरेशन ॲम्प्लिफायरचं आउटपुट टर्मिनल इथे कनेक्ट केलेलं आहे म्हणून याला म्हणायचं आउटपुट टर्मिनल ऑफ IC. मी 7 आत्ताच सांगितलं +VCC अँड इट इज वॉट नॉट कनेक्ट, इट इज नॉट यूज, हा कुठेच कनेक्ट केलेला नसतो. सो दिस इज द IC कॉन्फिगरेशन ऑफ ऑपरेशनल ॲम्प्लिफायर आणि ज्याचा नंबर आहे 741. ओके, नाउ सी लेट अस मूव टुवर्ड्स द नेक्स्ट पार्ट. आज आपण सुरुवात करणार आहोत वेव शेपिंग सर्किट युजिंग इंटिग्रेटर. ओके, आधी बघा वेव शेपिंग म्हणजे काय तर एका वेवफॉर्मचं कन्व्हर्जन दुसऱ्या वेवफॉर्ममध्ये करणं याला म्हणायचं वेव शेपिंग. ओके, फॉर एक्झाम्पल बघा मी इथे ट्रायंग्युलर वेव इनपुटला दिली तर त्याचं कन्व्हर्जन इथे रेक्टँग्युलर वेव म्हणजे स्क्वेअर वेव जर इनपुटला दिली तर त्याचं कन्व्हर्जन आउटपुटला कशात झालं पाहिजे सपोज ट्रायंग्युलरमध्ये, ट्रायंग्युलर दिली तर साईनमध्ये, म्हणजे एका फॉर्मचं कन्व्हर्जन वेवफॉर्मचं दुसऱ्या फॉर्ममध्ये होणं याला म्हणतात वेव शेपिंग.
ओके, मग आपण जो इंटिग्रेटर शिकलो मागच्या व्हिडिओमध्ये मी जो एक्सप्लेन केलेला आहे तो इंटिग्रेटर वापरून कशा प्रकारे इनपुटचे वेव्हचं फॉर्म कन्वर्जन एका वेगळ्या वेव्ह फॉर्ममध्ये होतं ते आज आपण बघणार आहोत. म्हणून याला म्हणायचं वेव्ह शेपिंग सर्किट युझिंग इंटिग्रेटर. बघा आता हा ओपॅम्प वापरला आहे. आता जसं मी मगाशी IC कॉन्फिगरेशन सांगितलं तसं निगेटिव्हला काय नंबर दिला मी 2, पॉझिटिव्हला काय दिला 3, ओके, आउटपुटला काय दिलेला आहे 6. असे हे टर्मिनलचे आपण नंबर्स दिलेले IC कॉन्फिगरेशनवरून. आता काय करतो आपण 2 नंबर इनपुट टर्मिनलला स्क्वेअर वेव्ह अप्लाय केलेली आहे. ओके, आता ह्या स्क्वेअर वेव्हचं कन्वर्जन कशात होतं आउटपुटला, हा इंटिग्रेटर कशा प्रकारे वेव्ह शेपिंग करतो ते आपण इथे बघणार आहोत. ह्या ठिकाणी बघा आधी ICचं ह्या सर्किटचं मी तुम्हाला कन्स्ट्रक्शन सांगते. 2 नंबरला आपण रेजिस्टर लावला आहे, 2 आणि 6 मध्ये आपण कपॅसिटर टाकला आहे. ओके, आउटपुटची काही पॉवर घेऊन इनपुटला देणं म्हणजे फीडबॅक, आणि ह्या ठिकाणी फीडबॅक पाथमध्ये काय टाकलं आहे कपॅसिटर. 3 नंबर टर्मिनल काय केलं मी ग्राउंड केलेलं आहे. म्हणजे 2 नंबर टर्मिनल काय झालं इट इज व्हर्च्युअल ग्राउंड, इट इज व्हर्च्युअली ग्राउंडेड. व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट पण मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितले. Now here what happen when square wave is applied here? So what happen, high to low, low to high waveform is applied across the resistor R1. ह्या रेजिस्टर R1 चे ते अक्रॉस येते. हा व्हर्च्युअल ग्राउंड आहे. ओके, 2 इनपुट मधलं जे इम्पिडन्स असतं ते कसं असतं खूप जास्त असतं, त्यामुळे करंट कसा फ्लो होतो हा इनपुटमधून फीडबॅक पाथ थ्रू आउटपुटला येतो. हे आपण इंटिग्रेटरला शिकलो आहे. सो व्हॉट हॅपन वेन पॉझिटिव्ह पल्स इज अप्लाइड हिअर, द करंट फ्लोज थ्रू R1 and ahead to this it flows through capacitor C1 and then arrives at output. So what happen, for positive peak capacitor will get charged. कपॅसिटर काय होतं पॉझिटिव्ह पिकला चार्ज होतो, पुढच्या निगेटिव्ह पिकला तो काय होईल डिस्चार्ज होईल, परत पुढच्या पॉझिटिव्ह पिकला चार्ज होईल, परत तो काय होईल डिस्चार्ज होईल. कारण ओपॅम्पमधून करंट फ्लो होत नाही, ह्या 2 टर्मिनलमधून करंट कसं फ्लो होतं आहे ह्या कपॅसिटर थ्रू. त्यामुळे हा ऑन पल्सला ऑफ पल्सला चार्ज होईल आणि डिस्चार्ज होईल आणि आपल्याला आउटपुटला काय मिळेल ट्रायंग्युलर वेव्ह, जिला रॅम्प पण म्हणतात. म्हणून ह्या फिगरला रॅम्प जनरेटर असं मी नाव दिलेलं आहे. म्हणजेच काय होतं आहे की स्क्वेअर वेव्हचं कन्वर्जन ट्रायंग्युलर वेव्हमध्ये होतं आहे, रॅम्पमध्ये होतं आहे. म्हणून याला वेव्ह शेपिंग सर्किट बाय युझिंग इंटिग्रेटर म्हणतात. आलं लक्षात. आता ही खालची वेव्ह बघा, this is also wave shaping circuit using integrator, because similarly here we applied capacitor in feedback path. Okay, this is second number terminal, that is inverting input of op amp. थर्ड वन इज नॉन इन्व्हर्टिंग, आताच आपण IC कॉन्फिगरेशनमध्ये शिकलो. आणि हे काय आहे आउटपुट टर्मिनल. ह्या ठिकाणी बघा आपण काय करतोय इनपुटला साईन वेव्ह देतोय. मग अशी स्क्वेअर दिली ती, आता काय देतोय साईन वेव्ह देतोय. काय होतं जेव्हा आपण साईन वेव्ह अप्लाय करतो तेव्हा हा जो कपॅसिटर इथे लावलेला आहे हा काय करतो, कपॅसिटर ह्या ठिकाणी करंटला काय करतो ब्लॉक करायला लागतो. म्हणजे हे फीडबॅक करंट काय होतो ब्लॉक होतो आणि हे आउटपुट सॅच्युरेट व्हायला लागतं. ओके, मग हे टाळण्यासाठी आपण काय केलेलं आहे ह्या ठिकाणी स्टॅबिलिटी, आउटपुट स्टेबल राहण्यासाठी फीडबॅकला परत रेजिस्टर मी इथे कनेक्ट केलेला आहे. म्हणजे फीडबॅकला 2 कॉम्पोनंट आहे, पॅसिव्ह कॉम्पोनंट एक आहे कपॅसिटर, दुसरा आहे रेजिस्टर. कपॅसिटरसोबत रेजिस्टर का लावतो आहे कारण हा फीडबॅक करंट ब्लॉक करतो, ज्यामुळे आउटपुट सॅच्युरेट होतो. म्हणून त्याला स्टेबल ठेवण्यासाठी आपण रेजिस्टर R2 लावला आहे. हा R2 काय करतो परत फीडबॅक घेऊन इनपुटला देतो आहे. ह्या ठिकाणी काय होतं आहे बघा, म्हणून जेव्हा साईन वेव्ह आपण देतो तेव्हा पॉझिटिव्ह पीकला आपल्याला निगेटिव्ह पीक आउटपुटला येतं आणि आपल्याला अशा प्रकारे आउटपुटची वेव्हफॉर्म येते. ही आहे साईन वेव्ह आणि ही आहे कोसाईन वेव्ह. म्हणजेच काय झालं की साईन वेव्हचं कन्वर्जन कोसाईन वेव्हमध्ये झालं. म्हणजे वन फॉर्म ऑफ सिग्नल इज कन्वर्टेड टू अनदर फॉर्म, म्हणून याला वेव्ह शेपिंग सर्किट म्हणायचं. ओके, इंटिग्रेटर वापरला आहे म्हणून याला म्हणते मी वेव्ह शेपिंग सर्किट युझिंग इंटिग्रेटर. गेट इट दिस. ओके, नाव लेट अस मूव टुवर्ड्स द लास्ट सर्किट दॅट आय एम गोइंग टू एक्सप्लेन ओव्हर हिअर अँड दॅट इज अगेन अ वेव्ह शेपिंग सर्किट. इथे काय केलेलं आहे बघा, 2 नंबर टर्मिनल परत इन्व्हर्टिंग नॉन इन्व्हर्टिंग हे आउटपुट. फीडबॅकमध्ये काय टाकलं आहे कपॅसिटर टाकलं आहे.
काय होतं माहिती आहे का, जेव्हा तुम्ही ह्या ठिकाणी इनपुटला काय दिलेलं आहे, ट्रायंग्युलर वेव्ह. जेव्हा इनपुटला आपण ट्रायंग्युलर वेव्ह देतो तेव्हा हा लो पास फिल्टरसारखं वर्कआउट करतो. त्यामुळे हाय फ्रिक्वेन्सी हार्मोनिक्स आहेत ते काय करून तो काढून टाकतो आणि लो फ्रिक्वेन्सी हार्मोनिक्स फक्त तुम्हाला आउटपुटला मिळतात. ओके, म्हणून जेव्हा ट्रायंग्युलर वेव्ह इनपुटला दिली तेव्हा आपल्याला काय मिळाली, साईन वेव्ह मिळाली. म्हणून आपण याला परत म्हणतो वेव्ह शेपिंग, बिकॉज वन फॉर्म ऑफ signal is converted into another form. Okay, so in this way integrator can be used as a wave shaping circuit that we see today. So let us stop now. Hello student, now let us see wave shaping circuit by using differentiator. So in this circuit, this is what differentiator. I already explained you differentiator. In case of differentiator, capacitor is applied at input and in feedback path we are going to use a resistor. That means what, a feedback power is fed back to the op amp with the help of this passive component, and that passive component was resistor. So in this case let us study how the wave will shift. दॅट मीन्स वॉट, की एका वेवफॉर्मचं कन्वर्जन दुसऱ्या वेवफॉर्ममध्ये कसं होतं हे आपण डिफरन्शिएटर वापरून हे आता आपण बघणार आहोत. तर ह्या ठिकाणी बघा, 2 नंबरला इन्व्हर्टिंग आपण लेबल केलं आहे, 3 नंबरला नॉन इन्व्हर्टिंग, 6 नंबरला काय आउटपुट, कारण आत्ताच आपण कॉन्फिगरेशन बघितलेलं आहे. सो सी हियर इनपुट इज अप्लाइड, दॅट इज नथिंग बट अ स्क्वेअर वेव. Okay, so when square wave is applied, which type of output we get across the 6 number terminal, that I am going to explain you. So for that purpose let us consider this figure. Okay, ह्या ठिकाणी बघा हे इनपुट आहे, ओके, आणि हे आउटपुट आहे. हे आपण कन्सिडर करतोय आउटपुट कसं येतं हे शिकण्यासाठी. तर त्याच्यासाठी बघा, आपल्याला समजून घेण्यासाठी सिम्प्लिसिटीसाठी आपण काय अज्युम केलं आहे की C1 आणि R1 हा 2 असं आपण चूज केलेलं आहे की याचा प्रॉडक्ट काय असेल, युनिटी. ज्याचं मिनिंग काय, जेव्हा याचा प्रॉडक्ट युनिटी असेल तेव्हा आउटपुट काय येतं. फॉर एक्झाम्पल लेट अस कन्सिडर 0, बिकॉज व्होल्टेज V इज कॉन्स्टंट, हेन्स आउटपुट V आउट इज इक्वल टू वॉट, 0. पण प्रॅक्टिकली असं होतं आहे का, ह्या ठिकाणी इनपुट VM कॉन्स्टंट आहे, प्रॅक्टिकली ते 0 आउटपुट येत आहे का, कारण आउटपुट आयडियली 0 आहे, पण ते प्रॅक्टिकली येत नाही. का येत नाही बघा, काय होतं, ज्यावेळी इनपुट कॉन्स्टंट असेल तेव्हा आउटपुट कॉन्स्टंट यायला काही वेळ लागतो. ओके, अशा प्रकारे लिनियरली हळूहळू इनपुट काय होतं, ह्या ठिकाणी 0 होतं. ओके, आणि ही जी आउटपुटला जनरेट होणारी वेवफॉर्म आहे हिला काय म्हणतो आपण, स्पाइक. का, कारण आउटपुट कॉन्स्टंट इनपुटला आउटपुट इमिजिएट 0 होत नाही. 0 VM पासून, म्हणजे हे जे VM आहे मॅक्सिमम व्होल्टेजपासून 0ला येण्यासाठी काही वेळ आउटपुटला लागतो आणि म्हणून ह्या ठिकाणी स्पाइक जनरेट होते. म्हणूनच जर आपण पाहिलं, जेव्हा आपण स्क्वेअर वेव्ह इनपुटला देतो त्यावेळी तुम्हाला आउटपुटला अशा प्रकारची स्पाइक मिळते. हे बघा, हियर यू हॅव द स्पाइक, अशा प्रकारचा स्पाइक आउटपुटला तुम्हाला मिळत आहे. ओके, म्हणजेच काय, ज्यावेळी तुम्ही इनपुट ह्या ठिकाणी स्क्वेअर वेव्ह देता तेव्हा आउटपुटला काय येतं, तुम्हाला स्पाइक वेव्हफॉर्म येते. ओके, याला म्हणतो आपण वेव्ह शेपिंग सर्किट. कारण काय होतं आहे, कपॅसिटर चार्ज आणि डिस्चार्ज होतो लिनियरली आणि तुम्हाला ही स्पाइक फॉर्मची वेव्हफॉर्म मिळते. म्हणजेच काय, स्क्वेअर वेव्हचं कन्वर्जन ह्या वेव्हफॉर्ममध्ये होतं, म्हणून याला काय म्हणतो आपण, वेव्ह शेपिंग सर्किट बाय युजिंग डिफरन्शिएटर. ओके, सो इन दिस वे आय एम गोइंग टू समराइज ओनली हियर, I am going to summarize only which type of waveforms you obtain across the differentiator. Okay, see here, ह्या ठिकाणी इनपुट जर दिलं असेल तर आउटपुट काय येईल एवढं फक्त मी समराइज करून इथे दाखवते. जर इनपुट आत्ताच पाहिलं आपण स्क्वेअर वेव्हफॉर्म दिली असेल अशा प्रकारे तर आउटपुट काय येतं, स्पाइक्स. आउटपुट कसे येतात, स्पाइक फॉर्ममध्ये. ओके, जर दिस इज वॉट, स्क्वेअर वेव्ह, and here you obtained a spike. ओके, ह्या ठिकाणी इनपुट जर ट्रायंग्युलर दिलं असेल, ओके, तर आउटपुटला तुम्हाला डिफरन्शिएटर वापरला असेल तर काय येईल, स्क्वेअर वेव्ह येईल.
ओके. इनपुट जर ट्रायंग्युलर असेल तर आउटपुटला काय येईल, स्क्वेअर वेव्ह येईल. इनपुटला जर तुम्ही साईन वेव्हफॉर्म देत असाल तर आउटपुटला दिस इज साईन वेव्हफॉर्म, तर आउटपुटला काय येईल, कोसाईन वेव्हफॉर्म येईल. ओके, दिस इज कोसाईन वेव्हफॉर्म. म्हणजेच काय, डिफरन्शिएटरच्या इनपुटला एक वेव्हफॉर्म दिली तर आउटपुटला दुसरी येते. मीन्स वन वेव्हफॉर्म इज कन्वर्टेड इनटू द अनदर टाइप. हेन्स इट इज नोन ॲज वेव्ह शेपिंग सर्किट बाय युझिंग इंटिग्रेटर. So here today we see the integrator and differentiator wave shaping circuit. So for this session let us stop now.